न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील केमिकल अक्रविस लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्लॉट क्रमांक 23 मध्ये अचानक स्फोटाचा आवाज गडगडला। केमिस्ट पावडरपासून केमिकल बनवणाऱ्या कंपनीत सोमवारी 11 मे रोजी दुपारच्या वेळेत टाकीतील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडून 2 कामगार गंभीर जखमी झाले। दोन्ही कामगार जखमींना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पैठण एमआयडीसी हद्दीत विना नामफलक अक्रविस लाईफ सायन्स केमिकल कंपनी स्फोट झाल्याने या घटनेचा आढावा घेतला असता घटनास्थळी कंपनी मॅनेजरने कामगारांना गाजर देऊन केमिस्ट कंपनीतील कोणताही प्रकार घडलाच नाही असे वातावरण तयार केले होते। यावेळी पैठण तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माऊली पाटील मुळे हे पोलीस पथकासह हजर झाले आणि त्यांनी कंपनीच्या मालकाला फोनवरून संपर्क केला असता त्यांनी आमच्या कंपनीत असा काही अपघात घडलाच नाही असे सांगितले। मात्र कंपनीत प्रवेश करून पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जखमी कामगारांची उपस्थिती रजिस्टरमध्ये तपासली असता स्वामी कंसे आणि जगदीश कांबळे दोघांची कंपनीत हजेरी आहे, मात्र ते कंपनीतून घरी गेल्याची नोंद नाही। दुसरी बाजू अशी की दोन्ही कामगारांच्या दुचाकी कंपनीत असल्याचे आढळून आले। कारवाईपासून बचाव करण्यासाठी कंपनी मालक कांगावा करीत असल्याचे माऊली मुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले। आज पैठण तालुक्यातील एमआयडीसी मधील एक केमिकल कंपनी आहे। त्या केमिकल कंपनीवर कुठलाही बोर्ड नाही किंवा कुठलाही गट नंबर नाही, कुठलंही नाव नाही। त्यामध्ये आज स्फोट झालेला आहे। त्या स्फोटामध्ये आम्हाला प्रथम माहिती आहे की 2 कर्मचारी आज घायल झालेले, ते भाजलेले आहेत। आज त्यांची परिस्थिती नाजूक आहे। त्यांना घेऊन कंपनी मालक संभाजीनगर येथे हॉस्पिटलला गेलेला आहे, परंतु या कंपनीमध्ये कुठलीही माहिती कोणी द्यायला तयार नाही। आज आपण पाहतोय कंपनी कुठलं एखादं छोटं दुकान जरी असलं त्या दुकानावर त्याचं नामफलक असलं पाहिजे, त्याचा बोर्ड असला पाहिजे। हे कायदा असताना सुद्धा एवढी मोठी कंपनी, केमिकल कंपनी कुठल्या अधिकारात चालवते? त्याला परमिशन आहे का? लीगल परमिशन कुठल्या परमिशन घेतल्या आहेत का? ही केमिकल कंपनी कशी चालते? हे सगळं या पोल्युशन अधिकाऱ्यांनी आणि कामगार आयुक्तांनी हे बघितलं पाहिजे, यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। विनाकारण सर्वसामान्याची घोरपळ या कंपन्यामध्ये होते। कुठलीही माहिती कंपनी परत घटना घडल्यानंतर देत नाही। अशा पद्धतीनं जर घडत गेलं तर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आपण पाहतोय इथं केमिकल या 6 परिसरामध्ये 6 किलोमीटर जवळपास विहिरीला केमिकलमय पाणी झालेलं आहे। आज आपण पाहतोय शेतकरी सुद्धा या कंपन्याच्या माध्यमातून ऊसध्वस्त होत चाललेला आहे, परंतु याच्याकडे कामगार आयुक्त असेल, केमिकल पोल्युशन अधिकारी असतील, बघायला तयार नाही। ही डोळे झाक पोल्युशन अधिकारी कशामुळे करते येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे बघणार आहोत। नक्कीच येत्या काळामध्ये निवेदन देऊन या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे। जे जखमी झालेले लोक त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे, परंतु त्याच्या भविष्याचं उदरनिर्वाह त्या कंपनीवर होता। त्यांना काम करता नाही आलं तर त्यांना पुढील भविष्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाहासाठी त्यांना मदत ही कंपनीकडून झाली पाहिजे आणि ही अनलिगल कंपनी ही बंद केली पाहिजे। दुसरी गोष्ट ते म्हणतायत त्यांनी आमचे मुलं नाही आहेत, आम्ही रेकॉर्ड पाहिलं, रेकॉर्डला त्यांचे नाव आहेत, आज प्रेझेंटमध्ये कालचे बी नाव आहेत आणि दुसरे त्यांच्या गाड्या अजून इथंच आहे। बाकीचे मुलं त्यांना घेऊन दवाखान्यात गेलेले आहेत। बरोबर आहे, पोलीस प्रशासन सुद्धा आपल्यासोबत इथं हजर आहे। यामध्ये कंपनीत काम करणारा जो कर्मचारी जे भाजलेत त्यांची मोटरसायकल सुद्धा इथं आपण पाहू शकता। 7911 नंबरची मोटरसायकल सुद्धा इथं आहे, परंतु ते दोन्ही मुलं या कंपनीत नाही। म्हणजे याचा अर्थ त्या मुलांना कंपनीचे कर्मचारी आणि मॅनेजर संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत। इतर लेखी रजिस्टरमध्ये त्यांचं इन आहे पण आऊट नाही आणि हे कंपनीतले सर्व लोक आमच्याशी खोटं बोलून सांगताय कंपनीमध्ये कसलाही प्रकार घडलेला नाही। खऱ्या अर्थानं याची शहानिशा पोलीस प्रशासन करेलच। आम्ही सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याची शहानिशा करून कारवाई होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। पैठण एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या बॉयलरला वन विभागाचा आधार आहे। कंपनी चालक कोळशाचा वापर न करता कंपनीच्या बॉयलरसाठी अवैध वृक्षतोड करून लाकडाचा साठा करीत आहेत। कामगार जखमी होत आहेत, मात्र कंपनी व्यवस्थापन आणि कामगार आयुक्त हे जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे नागरिकांमधून बोललं जात आहे। न्यूज सुपर वनसाठी अनिस कुरेशी,
छत्रपती संभाजीनगर.